5 षटकांची मॅच असणार आहे. चांगलं काउंटर्स बघायला मिळेल. दोन्ही संघाचे 12 खेळू देखील टॉस जिंकला आपण म्हणजे तर आर्या 11 जय हनुमान कोटकर 11 नावाली संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता. सोन्या पावशा आणि तेजस मात्र ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली. त्यामुळे आता ना दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच असणार आहे. दोन्ही संघाने पहिल्या बॅटिंग करताना मॅच जिंकले होते. आता चेस करणार आहेत. शिवम पहिला चेंडू काय गोलंदाजी बघा. गुडलॅस पण टेकअप झाला. कॉड बियांचं अपील केलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आता बेस्ट वर्सेस बेस्ट बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली आहे शिवमच्या माध्यमातून. सोन्या स्ट्राईकला आहे. एक सोन्या बघितलं तर पारगावची आणबान छान. अजूनही जबरदस्त बॅटिंग करतो 40+ माध्यमातून शिवम. सोन्या चांगला चेंडू होता. खूप चांगला चेंडू. गुडलॅस पण टेकअप झाला. सन्मान द्यायला भाग पडलंय. एकने खातं उघडलं जात आहे. एकने खातं उघडलं जातं यावेळेला आपण पाहू शकता. नितलस संघाचं स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला तेजसला आपण पाहू शकता. सोन्या आणि तेजस ही जोडी. शिवम गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. यावेळेला तेजस राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू वेग प्रचंड वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. जबरदस्त गोलंदाजी. काय भन्नाट वेग बघायला मिळते. नाही खेळपट्टी ज्याने बनवली त्याला खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ आपण. गुलशन खेळपट्टी शेना आणि मातीने बनवली खेळपट्टी. पाटा विकेट आहे पण गोलंदाजाला देखील सहाय्य करते. धीरज मोरबेकर ज्यांनी खेळपट्टी बनवली. रंजन पाड्याची जबरदस्त खेळपट्टी. शिवम चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. लेट कट केलं. यावेळेला गॅप शोधलीये. पॉइंट आणि आपण तर गलीच्या मधनं चेंडू थर्डमॅन सीमाच्या बाहेर चौकार. इथे बघा ना आपण विचार केला ना जिथे सुईचा वापर आपण तलवारचा वापर करताना तिथे सुईचा वापर केला आणि गॅप शोधलीये. जबरदस्त लेटकटचा फटका बघायला मिळालाय. खूप चांगली क्लिअरिटी बघायला मिळते. आपण बघितले तर बघा फॉर्च्यून इव्हेंट काय काम करतोय बघा ना. जबरदस्त क्लिअरिटी विथ क्वालिटी जपण्याचा प्रयत्न करतात सर्व कॅमेरामॅन आणि कृष्णा. शिवम चेंडू बॅकफुट गेले. पंच केला यावेळेला. चेंडू चला डीप कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार चौकार. डीजे मास्टर नाही आहेत. आम्हाला वाटलं काय आहेत त्यांना देखील आम्ही संधी दिली असती. काही हरकत नाही. धावसंख्या 10 फलकती नाही बघा. भावेश म्हात्रे या आपण नाही आहेत पण आम्हाला सातत्याने कॉल करतायत. भावेश म्हात्रे नाही त्यांना सांगितलं तुम्ही रिलॅक्स व्हा. आम्ही पोहोचलो इथे. साई पाटील यांच्याकडून शुभेच्छा न्यावाली संघासाठी. हा चेंडू हुक केला यावेळेला. लिडिंग एज घेऊन चेंडू वेगाने चाललाय. फाईन लेक सीमा रेषा पार. सलग 3 चेंडू 3 चौकार. क्या बात आहे. 6वा फलंदाज ठरतो ज्याने सलग 3 चौकार मारले. गुलशन पाटील म्हणजे ना जबरदस्त ऑफिशियल गुणलेखक आहेत किरिवलीचे. ज्याप्रमाणे किरिवलीचा ब्रास बँड फेमस आहे त्याप्रमाणे किरिवलीचा गुणलेखक देखील फेमस झाला. गुलशन पाटील फेमस झालाच पाहिजे. तर कुठेतरी भूमिपुत्र पुढे चाललाय त्याला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. 13 धावा धावफलकाती लागले. पहिल्या षटकाच्या समाप्तीत पहिले 2 चेंडूंना अप्रतिम फेकले ते शिवमने. पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. राहुल पवार येतो. नाही मागच्या सामन्यात बघितले ते एका षटकामध्ये 7 धावा दिल्या. 3 गडी बाद केले ते. तर नेक्स्ट मॅच असणारे आपण आता SMG नावडे विपक्ष उत्तरशी मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय.
नावडे संघ म्हटलं तर आमचे प्रमोद खानावकर लेदर कोच. आधीचा संघ स्विच हिट करायचा प्रयत्न केला, यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंच वाईट चिखून करतायत. रिव्हर्स फटका म्हणजे ना दुधारी तलवार आहे, लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद. आणि यावेळेला जर सोन्याच्या बॅटमधून सरळ बॅटने धावायचा तर हा फटका का? नेहमी आपल्याला हा प्रश्न सतवत असतो. गुलशन स्क्रीनवरती पाहू शकता, सोन्याला यंगस्टर आहे. राईटम उर्दकट मारा करतोय. चेंडू बाकपड जाऊन कट केला, यावेळेला एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकतो 15. गुलशन दशरथ पाटील काय म्हणतील सांगू शकत नाही. त्यांच्याबरोबर समालोचन करायचं म्हणजे तारेवरची कसरत. कधी तो काय माणूस म्हणेल सांगू शकत नाही. धावसंख्या 15. स्ट्रायकरला आपण तेजसला पाहू शकता. राहुल राईट आर्म उर्दकडे मारा करतो. ऑफसाईडला क्षेत्रक्षण, थर्ड मॅन एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. गली पॉइंट एक मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट केला, खूप चांगला झेल घेतला यावेळेला. अप्रतिम झेल एस्टेकच्याकडे शिवम गोंधलीने खूप चांगला झेल घेतलाय. मैदान सोडावं लागतं यावेळेला तेजसला. बॅटरवाद तर गौतम पाटील साहेब नावाली यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गौतम पाटील नावाली. नाही गौतमी पाटील नको आपल्याला इथे. नाही चांगल्या कामात का असं व्यत्यय? क्रिकेट इतकं चांगलं चाललंय. 15 धावा दाखल करते. नवीन बॅटरीला अविनाश. अविनाशला आपण पाहू शकता. बघा क्लिअरिटी विथ क्वालिटी फॉर्च्यून इव्हेंट. कृष्णा म्हात्रे असतील आणि त्यांचे सहकारी आपण पाहू शकता. ज्यावेळेला विजय असतील, अनुज असतील, अनिकेत असतील, रामदास छोटं आमच्या बाजूला देखील कॅमेरामॅन आहेत. रामदास थोडस मला वाटतं मोरब्याचे आहेत, थोडंसं सुस्ती जाणवते. रामदास जर सुस्ती जाणवत असेल तर थोडासा चहा घ्या, फ्रेश व्हा. नाही सातत्याने स्क्रीनवर पाहून सुद्धा डोळ्यांना त्रास होतो. नाही असं काही नाही. मोरबा हरला तरी माझा सागाव संघ हरला तरी मला कॉमेंट्री करायला लागते रामदास, त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. राहुल चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला उडवलंय. मिड विकेट क्लिअर करतो का पाहायचं. क्षेत्ररक्षक आलाय, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. 2 चेंडू 2 अप्रतिम गडी बाद केले. तिथे खूप चांगले झेल पकडले गेलेत. प्रथमेश ते खूप चांगला झेल पकडलाय. आपण आता अविनाशला देखील मैदान सोडावं लागतं. नवीन बॅटर तर यावेळेला आपण विनेश पावशे. बाबाचं संगीत ऐकलं होते. इरादे रोज बनते रोज बिघडते, शिर्डी वही जाने जाते जिने साई बाबा बोलाते. मगाशी देखील पहिल्या मॅच मध्ये विकेटच्या हॅड्रिकवर होता, पण आता हॅड्रिक पूर्ण करतो का पाहायचा. आता देखील 30 संधी त्याला चालून आली. राहुल पवार अतिशय चांगला बॅटर. राईट आर्म उर्द मारा करतोय. चांगला चेंडू बॅकपुढे गेला, कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षकाने थर्डमॅनच्या चूक केली आणि चेंडू चालला यावेळेला वेगाने. थर्डमॅन सीमारेषा पार. चौकार. संधी आली होती. संधी माणसाला एकदाच येते. गुलशन जीवनामध्ये तिचं सोनं करत असतंय आणि राहुलला संधी आली होती, पण थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली. अवघड झेल स्ट्रेच केलं स्वतःला. चेंडू गेलाय सीमारेषा पार. विनेशला जीवदान मिळतंय आणि चौकार देखील मिळतंय. 4 धावांनी संघाची धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. बघा किती स्ट्रेच केलं स्वतःला. 19 धावा. विनेशला जीवदान मिळाले. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण खेळतो. त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी मॅच SMG नावडे विपक्ष उत्तर शिव मध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघ. राहुल तो विनेश. चांगला चेंडू तर खोल टप्प्याचा ड्राईव्ह केला. यावेळेला चेंडू पडला, थोडासा वळण देखील घेतोय. डीप कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय सीमारेषा पार. चौकार. तेवीस धावा धाफल कधी लागले. तेवीस धावा 2 चौकार आलेत बघा.
गोलंदाजी मार्कवर राहुल राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला होता, खूप चांगला चेंडू वेगाने आतमध्ये आला, बॅकफुट गेले, चेंडूला कट केला. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर गौतम पाटील नावाली आणि मोहन म्हात्रे खुटारी यांना विनंती करतोय, दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा खुटारीचे जर कोणी ग्रामस्थ असतील किंवा नावालीचे जर कोणी ग्रामस्थ असतील तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित चैतन्येश्वर चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकाचा खेळ संपला. 12च्या ससाने धावा कुठल्या आहेत, 2 बॅटर बाद देखील झाल्या, 24 धावा आल्या आहेत. खेळ खूप चांगला झालाय. दोन्ही संघाने आतापर्यंत ना एका बाजूने संघर्ष केला विकेट मिळण्याच्या, दुसऱ्या बाजूने संघर्ष केलाय धावा कुटण्याचा. पाण्याची पाणी का कॅप कॅप पाहिजे बघा, कॅप पाहिजे. जा लवकर दे जरा. उन्हाचा त्रास देखील भरपूर जाणवतोय. चोवीस धावसंख्येवरती आपण तर 2 बॅटर बाद झाले. सोन्यासारखा बॅटर अजूनही विनेश देखील आहे. गोलंदाजी मार्कवर शिवम आलाय पुन्हा एकदा. शिवम गोंधली दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय आमच्या समालोचन कक्षा यांकडून. आज चेंडू लॅपशॉट खेळायचा होता यावेळेला, इथे विकेटची शक्यता आहे. काय केलं, संवाद मधला स काढला, वाद झाला आणि विनेश सारखा बॅटर धावबाद झाला. कृष्णा दूर नाहीयेत, अशी आपण आतुरतेने वाट पाहू. जशी आपण राम मंदिरची आतुरतेने वाट पाहिली तसं हा दिवस देखील लवकरात लवकर येऊ अशी एकविराच्यांनी प्रार्थना करू. पुण्यात शिवम गोलंदाजी मार्कॉस टाकला सोन्याला आपण पाहू शकता. सोन्या पावसे एंड बदललाय. बॅटम राऊंड तिकडे मारा होता. चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवला, कट करण्यासाठी भाग पडलाय. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय कारण सोन्याला माहिती आहे आपण म्हणजे तर गोलंदाज शिवम गोंधली देखील खूप चांगला खेळाडू आहे. एकाच कॅलिबरचे 2 खेळाडू आहेत, त्यामुळे त्याला सन्मान देणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये सन्मान ही गोष्ट फार महत्वाची. गुलशन प्रत्येक चेंडू तुम्ही हाणामारी करू शकत नाहीये. रिस्पेक्ट नावाची काहीतरी चीज आहे. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर शिवम बॅकफुटर गेला, कट केला. या वेळेला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक होते पॉइंटला, त्यांना बीट गेलंय. चेंडू सीमारच्या पार चौकार. एक चांगला चौकार आला. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडूला कट केला आणि चेंडू सरळ निघून गेला पॉइंट सीमा रेषा पार. 29 धावा दाखल करते शिवम. हा चेंडू बॅकफुटवर गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या 30 धावा, तिसरं षटक प्रगती पथार आहे. तर यानंतर शिवमचा स्पेल संपल. राहुलने 1 षटक टाकलंय म्हणजे गोलंदाज 2 नौके असेल. बादल देखील 1 षटक टाकू शकतोय. त्यामुळे सोन्या थांबलाय. सोन्या पावशे एक सोन्या गायकवाड मॅन फ्रॉम पारगाव. सोन्याचे क्लिप देखील भरपूर व्हायरल झाले की अजूनही मी प्रॅक्टिस जर रेग्युलर केली तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारू शकतोय. शिवम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क टाकला सोन्या. चेंडू ड्राईव्ह करायचा होता, वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस केलं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. लाईन तर लेंथ किती बघा आपल्याला चांगली बघायला मिळते. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. 30 धावा आहेत. यंगस्टर आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग, स्कोअर लेग, मिड विकेट. एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण नाहीये, लॉंग ऑफ आहे. शिवम गोलंदाजी मार्कवर टाकला सोन्या.
चांगला चेंडू होता, बॅटचा फेस ओपन करायचा होता या बेलला, फक्त स्टिअर केला चेंडूला. एकच धाव मिळते, धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता 31. बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळालंय सोन्याच्या माध्यमातून. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फल करते. 3 बॅटर बाद. नितलाज संघ प्रथम बॅटिंग करताना 31 झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाच इथून किती धावा केल्या तर पुन्हा एकदा विनंती करतोय SMG नावडे संघाचे संघनायक आणि उत्तरची संघाचे संघनायक जाऊया डीजे मास्टरकडे. त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. संघाचे संघनायक टॉस साठी या. चला मनोज देखील आले. स्वागत आहे मनोज. छोटू मोठू कुठे गेले आपले? शाळा असेल. 31 धावा धाव फल करते. पायचा गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? बादल आलाय. बागेंकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकरला सोन्याला आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळालं. ऑन साईडला फाईन लेग स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. फुलटॉस लॉफ केलाय. पंचांनी नोचा इशारा केलाय. धावा किती मिनिटात पाहायचंय? 7. धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता वेगाने पुढे सकते या वेळेला. ऑन द टोचच्या माध्यमातून पूलचा फटका बघायला मिळाला आणि येणारा चेंडू फ्रीट बादलवरती दबाव असणारे. धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता या वेळेला 38. बादल गोलंदाजी मार्कवर. पुण्याचा पूलचा फटका बघायला मिळालाय. चेंडू चला वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहे. सौरभ आहे. धावसंख्या धाव फल करते 40 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. धावा धावफल करते. नावडे संघाचे संघनायक देखील येत आहेत. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. शिवमनी सांगितलंय माझा झेल आहे, मी घेणार आहे आणि एक सोप्पा झेल घेतलाय. बॅटर बाद. डीजे मास्टर बघा आमच्या लय मध्ये आलेत आता. ओम साई डीजे. तर टॉस देखील आपण करणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेत. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाते. अनिकेत आलाय. अनिकेत नाही. अजय म्हात्रे आम्ही आल्या आल्या प्रथमच मला भेटले 6 वाजता. नाही मग ह्याला म्हणतात चिंता, कारण जी स्पर्धा आहे आपली खेळवायची. बादल हा चेंडू उंच गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून सरळ चेंडू चालला आमच्या व्यासपीठावरून. षटकार. ज्याने षटकाराने खातं उघडले. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. मागच्या मॅचला देखील आपण पाहिले तर अनिकेतने आपण षटकारानेच खातं उघडलं होतं.
बादलचं षटक थोडंसं महागडे ठरतंय. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं आता. राईट आर्म ओर द विकेट मारा करतोय. चेंडू बॅकफुट गेले, पंच केलं यावेळेला. झेल आपण विकेटची शक्यता होती, काय केलं यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षण करत चेंडू वेगळ्याने फेकणं फार गरजेचं होतं. तर बघा क्रिकेट प्रेमींसाठी खुश खबर आहे. 20 आणि 21 जानेवारीला नावडे येथे स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक 50, द्वितीय पारितोषिक 25, प्रवेश फीस 5,500. हा चेंडू देखील खूप उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार 50 कंप्लीट. थँक्यू डीजे. रवी बघा जबरदस्त बॅटिंग करतायत. 53 धावा. मनोज पवारचे साडू आहेत. साडू मारतात तर सांगतात साडू की मारले. बक्षीस लावायला पाहिजे मग साडूंनी नाही, घरचा पैसा घरीच फिरेल. बादल चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केला या वेळेला. ऑन ड्राईव्हचा फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झाली चूक राहुल कडून. धाव संख्या धावफल करते 55. षटक संपलं. या षटकात धावाल्यात गुलशन आम्हाला सांगतात 24. जेव्हा जेव्हा राहुल आपण तर बादलने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण आता मात्र आपण बदले 24 धावा दिल्यात. धावफलकाची धावा लागल्यात 55. 31 होत्या म्हणजे 24 दिल्या आहेत, 55 झाल्या आहेत. अंतिम षटक कोण घेऊन तो पाहायचं आता. थँक्यू डीजे. धावसंख्या दाखल करते 55 धावा. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचं इथून. अनिकेत आणि रवी ही जोडी मैदानावर आहे. अंतिम षटक आलाय. आधी जर आमचा आवाज असेल तुमच्यापर्यंत येत असेल तर या आधी दिसत आहेत मला, कारण आधीची हाईटच तेवढी उंच आहे. आदिनाथ प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हुक केला या वेळेला. टायमिंग बेमिसाल होत आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सी मार्शा पार. षटकार. आधी देखील येतात बघा. आधीच्या बाजूला जे खेळाडू ते किती हाईटने कमी वाटतात. 61 धावा बघा आधी येतोय. नाही आधी प्रमोद आमचे खूप चांगले मित्र आहेत. दर्या 61 धावा 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 आणि धावा आल्यात. या आधीच्या षटकामध्ये 24 आणि आता प्रथमेशच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. अनिकेत काय बॅटिंग करतोय बघा. जबरदस्त बॅटिंग करतोय. संघर्षातून धावा उभारतोय. संघर्ष संपलाय. आता आक्रमणाला सुरुवात केली. लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. चेंडू वेगाने चाललाय या वेळेला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड गेलं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकरती 63 धावा आपण पाहू शकता. प्रथमेश चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे, त्याला मात्र आपण आधी देखील येत आहेत. आधी स्वागत आहे आपलं. ना आधीला पाहिलं तर आपण भोरडी संघाचे विजय भोईरची मला आठवण येते. जबरदस्त क्रिकेटर आधी. 63 धावा. प्रथमेश लेफ्ट हँड उर्दकडे मारा करतो. शफलून पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं. इथे विकेटची शक्यता आहे. विकेट मिळतो का पाहायचा आणि विकेट मिळालाय. सांघिक यश बॅटर बाद.
केलं रवीला आपण पाहू शकता. रवी काठे, प्रथमेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. पॅरलल स्ट्रोक आहे, फ्लॅट सपाट षटकार. एक काळ गाजवला आणि आता देखील काय बॅटिंग करतात. 70 धावा, धावा नव्हत्या त्या धावा आल्यात. प्रथमेश तो रवी पुणे उंच गेला चेंडू लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक दूरवरती येत. बादल आहे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. 3 षट सत्तर चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर विचार केला तर एक संभाजी इतिहासकालीन नाव. अंतिम चेंडू. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं. टॉस देखील आम्ही लगेच करणार आहोत. SMG नावडे पक्ष उत्तर शो मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. प्रथमेश गोलंदाजी मार्कर. अंतिम चेंडू. चांगला चेंडू तर शरीराच्या दिशेने आला, वेगाने पूल करायचा होता इथे. औषधीचं आपण तर अपील केलं जात आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाते. बघायचं आता रनआउट आहे का नाही बॅटर. एक धाव कंप्लीट असेल 71, नाहीतर 71चं लक्ष राहील. मग एक जर धाव पूर्ण असेल तर 72चं लक्ष राहील. नोट आउट आहे म्हणजे 71 झाले आहेत. 72चं लक्ष आहे. तो टॉस देखील आपण करणार आहोत. SMG नावडे पक्ष उत्तर मध्ये टॉस देखील आपण करायचा आहे. मान्यवरांना विनंती करतोय. तर जितेश म्हात्रेला आपण सांगूया. समाजसेवक खुटारी गावचे. त्यांच्या माध्यमातून देखील बघा 20% राजकारण आणि 80% समाजसेवन केलं जाते आणि 80% राजकारण नको. टॉस जिंकलाय आपण तर नावडे संघाने डिसिजन पेंडिंग आहे. मॅच जशी सुरू होईल ते जाऊया दुसऱ्या पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक निलेश यांच्याकडे. धन्यवाद डीजे. तुम्ही ऐकलात सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि आमच्या गुरुस्थानी असणारे ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या पहिल्या डावाला ऐकलात. बाळू पाटील सर सागाव यांचा आवाज ऐकलात. व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण तिकडे ठेवा, ही विनंती आहे. व्हॉलेंटियर्स यांना ही विनंती आहे. स्पर्धा तुम्ही पाहत आहात श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित श्री चैतन्येश्वर चषक 2024चा भव्य दिव्य पर्व. आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा आम्ही अनुभवत आहोत आणि या 5व्या दिवसामध्ये आता हा तिसरा सामना आहे जो रंगलेला आहे
नितळस विपक्ष नावाडी या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल जो होता ना तो नावाडी संघाने जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा एक चांगला निर्णय या संघाने घेतला आणि आमंत्रण दिलं नितळस या संघाला प्रथम बॅटिंगसाठी आणि प्रथम बॅटिंग करताना नितळस संघाने बनवलेले आहे 70 धावा. आता टीम नावाडी या संघाला बनवायच्या आहेत 71 धावा. येणारे बॉल 30 हे गुणोत्तर आपण मांडूया आणि पुन्हा एकदा वळूया या 71 धावांचा पाठलाग आणि बचाव करायचा आहे. 30 बॉल 71 धावाचं गुणोत्तर आहे. माफ करा थोडंसं आम्ही करेक्शन करतो. 71 धावा टीम नितळसने बनवलेल्या आहेत म्हणजे 72 धावा टीम नावाडीला बनवाव्या लागतील याची नोंद आपण घ्या. 30 बॉल 72चा आपण गुणोत्तर मांडून पुन्हा एकदा आपण वळत आहोत या दुसऱ्या डावाकडे जिथे आपण पूर्वार्ध तुम्ही पाहिलेला आहे. आता उत्तर अर्धाकडे आपण वळत आहोत या सामन्याच्या जिथे टीम नावाडी या टीम कडून प्रारंभिक जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धाडलेली आहे आणि या स्ट्रायकर जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज आहेत टीम नावाडी या टीम कडून. शिवम गोंधळी आणि त्यांच्या सोबतीला बादल मुकादम ही ऑलराऊंडर खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 अविनाश यांच्या नावी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या ऑफस्टिकच्या बाहेर हाताळलेला आहे. उजव्या एसटीच्या बाहेर आलाय तो निर्धाव. पहिलाच बॉल फलंदाज शिवम गोंधळी यांना प्रभावित करत आहे. पहिला बॉल आलाय तो निर्धाव. पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहत आहात जिथे बॉलिंग अटॅक अविनाश महात्रे यांच्या नावी आहे. आडव्या बॅटने खेळलेला फटका डीपला प्रोटेक्शन आहे आणि क्षेत्ररक्षक आलेत. अश्विन तिकडे होते त्यांनी बॉलचा पाठमोरा केला. चेंडूची फेकी केलेली आहे. पहिली धाव फलकावरती येते. 2 बॉलच्या पाठीमागे 72 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम नावाडी. आता पहिल्यांदा स्ट्राईक करतील बॅट्समन बादल मुकादम. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर वरतून येत आहे. 3 खेळाडूंच्या मधोमध बॉल हा पडतोय म्हणजे अगदी निर्जन सळी बॉलने टप्पा घेतला आणि त्यानंतर 3 क्षेत्ररक्षकांनी बॉलचा पाठमोरा केला आणि त्यानंतर मिळालेल्या टीम नावाडीला 2 धावा. धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 3 धावा 0 गडी बाद. 72 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम नावाडी. अविनाश महात्रे यांच्या नावी हे षटक आहे. टीम नितळस कडून षटक क्रमांक 1 पहिल्या त्यांच्या नावी दिलेला आहे. आतापर्यंत 3 धावा खर्च करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला समोरच्या बाजूला तडक फडक पे कडक ठोकलेला जबरदस्त षटकार. बादल मुकादम यांनी ताकदीचा वापर करत एक जबरदस्त फटका खेळला. पुन्हा अविनाश म्हात्रे पुढील बॉल घेऊन. यावेळेला प्रॉपर टायमिंग बादल मुकादम करू शकले नाही परंतु सीमारेषे लगत अडवण्याचा प्रयत्न तिकडे चांगला होतोय. अश्विन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहेत आणि प्रामुख्याने 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलेली आहे तब्बल आता 11 धावा बिनगडी बाद. 72 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम नावाडी. चला अधिकचा वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना ही विनंती आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. अंतिम बॉल या षटकामध्ये शेष आहे आणि जी विवर रचना आहे ना ती लॉंग ऑफला आणि डीप वाईडिश मिड विकेटला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळेला फटका मिड ऑफला आहे. अंतर वर्तुळामध्ये अडवण्याचा प्रयत्न रवी काटे तिकडे होते आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी या बॉलच्या पाठीमागे केलेलं आहे. धावसंख्या एका षटका अखेरीस 12 धावा धाव फलकावरती बिनगडी बाद. टीम नावाडी 72 धावांचा पाठलाग करताना आता 24 बॉल आणि बनवायचे आहे 60 धावा. ऐकूया तोपर्यंत एक चांगलं संगीत.
लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि वाईडिश डीप मिड विकेट ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेरची व्यूहरचना आहे क्षेत्ररक्षणाची, परंतु अंतर वर्तुळामध्ये पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लॉंग लेग, इन सर्कल ही व्यूहरचना आखलेली आहे अंतर वर्तुळामध्ये. षटक क्रमांक 2 साठी सोन्या पावशे ओव्हर नंबर 2 साठी. यावेळेला या बॉलवरती प्रहार खोदून काढण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला. अश्विन पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना अपुरी संधी होती, झेल खोदून काढण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चित केला. धावत पुढे आले होते आणि धावत पुढे असताना ते खाली वाकले आणि त्यानंतर हाताच्या उंजरीतून शेवटच्या क्षणी बॉल निसटला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. यावेळेला फक्त टायमिंग जबरदस्त आहे आणि अश्विन यांनी पकडले एक चांगली कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 टीम नावाळीला आणि नितळस पहिलं यश. मध्ये निश्चित शिवम गोंधळी यांनी अप्रतिम कामगिरी केली होती, परंतु या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळायला गेले. लांबी कमी पडली. टायमिंग चांगलं जुळवलं होतं, परंतु या फटक्याच्या पाठीमागे त्यांनी ताकदीचा वापर केला नव्हता आणि प्रामुख्याने तिकडून अश्विन आले आणि त्यांनी पकडली एक चांगली कॅच. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि टीम नावाळीला हा धक्का लागलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती राहुल पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. क्रमांक 3 वरती त्यांच्या सोबतीला बादल मुकादम आहेत, ज्यांनी चांगली फलंदाजी या सामन्यामध्ये केलेली आहे. 5 बॉलमध्ये 12 धावा त्यांनी उभारलेल्या आहेत. आता सोन्या पावशे पुन्हा तयार, ज्यांना दुसऱ्या बॉलवरती मिळालंय एक चांगलं सुयश. बॉल क्रमांक 3 राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल आहे. प्रॉपर टायमिंग फलंदाज करू शकले नाही, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये आणि ही एक धाव घेत स्ट्राईक बदललेला आहे आणि स्ट्राईक वरती आता आणलेला आहे फलंदाज बादल मुकादम यांना. राहुल पवार आल्या पावली एक धाव घेत आहेत आणि एक चांगली गोष्ट आहे, कारण नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बादल मुकादम आहेत. त्यांना चांगला सूर गवसलाय. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अशा गोष्टी थोड्याशा कठीण असतात आणि प्रामुख्याने सोन्या पावशे यांनी ते करून दाखवलेलं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट येत असताना हा बॉल ज्यावेळेस त्यांनी रिलीज केला, हाताळला, त्यानंतर पुढे जाऊन हा बॉल त्यांनी लगोलग आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेप घेत अडवलेला आहे. यावेळेला आडव्या बॅटने चढवलेला प्रहार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे बॅटने केलाय. बॉल वरती वार. बॉल सीमा पार येतोय. या बॉलच्या पाठीमागे षटकार. यावेळेला आणखीन एक चांगला फटका आणि इथे चांगली कॅच पुन्हा एकदा अश्विन यांनी पकडली आहे. बादल मुकादम यांना माघार यावं लागेल. लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागेल. विकेटने आणखीन एक सुयश मिळालंय टीम नितळसला. व्होल्टेज ड्रामा आज मात्र सीमारेषेने बॉलला आपलंसं केलेलं आहे. येणाऱ्या फलंदाजांनी आक्रमण केलेलं आहे आणि गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केलेली आहे, परंतु सामना कोण कंट्रोल करेल आणि कोण विजयाचा शिक्का मोर्तब करून तिसऱ्या फेरीसाठी पुढे जाईल. आता एक सिली मिड ऑफ तैनात केलाय टीम नितळस या टीमने. एक वेगळी रणनीती टीम नितळस मैदानाच्या आतमध्ये आखतीये. राज पावशे पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलेला आहे. बॅट वरतून आली, संपर्क होऊ शकला नाही. येतोय तो डॉट. संपर्क होणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस दोन माणसं
भेटतात त्यावेळेस संपर्क होतो आणि एक संवाद घडतो. इकडे बॅट आणि बॉलचा संवाद घडणं फार महत्वाचं आहे. आलाय तो डॉट आणि कमबॅक केलंय. मनोबल वाढवणारा बॉल आहे राज पावशे यांच्यासाठी, कारण आतापर्यंत 2 बॉल त्यांनी महागडे टाकले होते. हा कमबॅक करणारा बॉल आहे. एक वेगळी रणनीती आखत त्यांनी हा बॉल क्रमांक 3 हाताळला. आता बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला राहुल पवार. निश्चित आम्हाला कळवतायत गुलशन की आता मॅच बॉल आलेला आहे आणि त्याच बॉलने आता बॉलिंग होईल. यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेर पंचांनी कळवलेला आहे अरुंद बॉल आणि प्रामुख्याने वाईड आलाय. नकारात्मक बॉल आहे. वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे कुठेतरी राज पावशे याच्या प्रयत्नामध्ये आहेत की फलंदाजांनी कसरत करावी आणि माझ्या बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचावं, या प्रयत्नामध्ये हाताळलेला बॉल आहे. याही वेळेला वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी पुन्हा कळवलेला आहे की लागोपाठचे 2 बॉल हे अरुंद आहेत, म्हणजे फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत. म्हणजे एखादा वाईट बॉलची ज्यावेळेस आपण घोषणा करतो ना की तुम्ही गार्ड कुठून घेता, याला फार महत्व आहे. आणि त्यानंतर जर खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा बॉल असेल ना तरच पंच अशा बॉलला व्हाईट बॉल देत असतात. आणि प्रामुख्याने ऑफिशियल पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगली बघायला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. दिलीप माळी सर आणि त्यांच्या सोबतीला रवींद्र पाटील सर हे ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत, ज्यांची भूमिका चांगली राहिलेली आहे. यावेळेला आडव्या बॅटने चढवलेला प्रहार बॉल सीमारेषेच्या पलीकडे दस्तक देतोय. 6 धावेंसाठी येतोय षटकार. राहुल पवार यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपलेली आहे. सीमारेषेला आग लावणारी फलंदाजी या षटकामध्ये केलेली आहे. तब्बल 3 षटकार ठोकत 19 धावा त्यांनी वैयक्तिक उभारलेले आहेत. आणि या षटकामध्ये गुलशन आम्हाला कळवत आहेत की राज पावशे यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 20 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक. नितळ संघासाठी कमबॅक त्यांना करावं लागेल. पुलर रेनचा बॉल आहे. पाठीमागच्या बाजूला बॅकअप 2 खेळाडूंचा आहे. त्यानंतर मिळालेली सिंगल आणि बदललेलं स्ट्राईक 1 धावेने आहे. अंतिम बॉल या षटकातला शिल्लक आहे. आणि इथून पुढचं जे इक्वेशन आहे, गुणोत्तर जे आहे ना, ते गुलशन आम्हाला कळवत आहेत 13 बॉल 31 धावा हे गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे या सामन्यामध्ये. आणि स्ट्राईक करतील आता प्रणव मुकादम, ज्यांनी अद्यापही एकही बॉल खेळला नाही आणि पहिल्यांदा स्ट्राईक करतील हा अंतिम बॉल या षटकातला. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा हा बॉल हाताळला जाईल जिथे राज पावशे तयार होतील. षटक क्रमांक 3 चा अंतिम बॉल घेऊन प्रणव मुकादम स्ट्राईक करेंडला तयार. जबरदस्त सामना. अंतिम बॉल. यावेळेला बॉल फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. येतोय संघर्षाचा दिलासा देणारा षटकार. परंतु एका बाजूला नितळ संघाला चांगली कामगिरी करावी लागेल आणि प्रामुख्याने या षटकावरती दोन्ही संघांचं भरपूर काही निर्भर आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे षटक लाभदायक असेल की गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे षटक लाभदायक असेल, कारण 12 बॉल आणि 25 धावांचं गुणोत्तर शिल्लक आहे. एका बाजूला बचाव तर एका बाजूला पाठलाग. आणि या षटकासाठी बॉलिंग अटॅक मध्ये टीम नितळस या संघाकडून सोन्या पावशे पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर इथे हाताळलाय. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये.
ही धाव राहुल पवार यांच्या बॅटमधून येते. आता प्रणव मुकादम स्ट्रायकर एंडला. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि धावा बनवायच्या आहेत 24. हे गुणोत्तर तुम्हाला पाहायला मिळतंय. फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक चांगलं प्रसारण. निश्चित मित्रांनो, या वाहिनीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित तुम्ही या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि या वाहिनीवरती येणारे व्हिडिओज किंवा स्पर्धा किंवा इव्हेंट तुम्हाला सर्वप्रथम पाहायचे आहेत तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. इथे झेल सुटलेला आहे. आज नशीब बलवत्तर आहे. फलंदाज प्रणव मुकादम यांचं आणि तिकडे ते बालंबाल बचावलेले आहेत. सुदैव फलंदाजाचं आणि दुर्दैव गोलंदाजाचं, जिथे 7 क्षेत्ररक्षकांची लाभली नाही आणि हा झेल हाताच्या उंजळीतून निसटलेला आहे. आपण अनेकदा म्हणतो ना, यावेळेला बॅटचा किनारा, भाग्याचा चौकार, सीमारेषेच्या पलीकडे येतोय नशिबाचा चौकार टीम नावाळीसाठी. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने केलेला प्रयत्न प्रतिम होता. तेजस म्हात्रे अगदी काही इंच झडप कमी पडली बॉल अडवण्यामध्ये, परंतु प्रयत्नांना आपल्याला दाद द्यावी लागेल. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो. मग जीवन असो किंवा क्रिकेट, नेहमी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. आलाय डॉट बॉल. आता गोलंदाज सोन्या पाऊश यांचं मनोबल वाढवणारा हा बॉल आहे. 8 बॉल 19 ची गरज. स्ट्रायकर एंडला राहुल पवार असताना त्यांनी खेळलेला हा फटका. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता येणारे 7 बॉल आणि धावा शिल्लक आहेत बनवायच्या 18. 7-18चं इक्वेशन आहे आणि प्रणव मुकादम स्ट्रायकर एंडला आहेत. या बॉलवरती एक मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल. किंबहुना हा जर बॉल डॉट किंबहुना विकेट आली तर येणाऱ्या गोलंदाजांना धावाचा बचाव करताना अधिकच्या धावा मिळतील. अंतिम बॉल, जिथे एक सिंगल धाव पूर्ण करत असताना दुसरीच्या प्रयत्नामध्ये पंचांनी बोट उचललेला आहे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. आता येणारे 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 17 धावा. ऐकूया तोपर्यंत या टेन्शनवाल्या मात्रेमध्ये एक चांगलं संगीत. सकाळपासून मराठी गाण्यांची उधळण आपल्यावरती केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम ते देखील करतायत. 6 बॉल 17 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी प्रथमेश साळुंके आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला राहुल पवार आहेत आणि स्ट्राईक करतील यावेळेला प्रथमेश साळुंके. 6 बॉल 17 ची गरज आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना ही विनंती आहे. 6 बॉल 17 ची गरज. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सबेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. येणारे 6 बॉल आणि बनवायचे आहे 17 धावा. अंतिम षटक अश्विन म्हात्रे यांच्या नावी आहे. टीम नितळस या संघाकडून संपूर्ण संघाचा विश्वास यांच्या हातामध्ये. अंतिम षटकासाठी परंतु एका बाजूला एक मोठी अपेक्षा आहे, जिथे टीम नावाळी या संघाला फलंदाज प्रथमेश साळुंके यांच्याकडून स्ट्रायकर एंडला तयार होतील. अधिकचा वेळ घेऊ नका, अशी आयोजन समितीची सूचना आहे, ती आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. 6-17 अंतिम बॉल खोलवर टप्प्यात
अंतिम षटकातला पहिला बॉल खोलवर टप्प्याचा आहे आणि त्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल आणि स्ट्राईक वरती ज्यांनी या सामन्यामध्ये जीव ओतलेला आहे राहुल पवार, ज्यांनी फलंदाजी करताना तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार खेळत 26 धावांचा खेळ उभा केलाय. आता 5 बॉल आणि बनवायच्या आहेत 16 धावा. हे गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. आज राष्ट्रीय युवा दिवस आपण साजरा करत आहोत आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. उठो जागो तब तक मत रुको जब तक लक्ष्य प्राप्ती ना हो जाए. थांबला तो संपला, कारण थांबलेलं पाणी देखील एक दिवस खराब होतं, त्यामुळे चालत राहावं लागणार आहे. उजव्या एसटीच्या बाहेर पंचांनी कळवलेलं आहे नकारात्मक. येणारे 5 बॉल आणि बनवायचे आहेत 15 धावा. स्कोरर गुलशन आम्हाला कळवत आहेत. हे गुणोत्तर शिल्लक आहे. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. 5-15. यावेळेला सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. बॉल सीमा पार. येतोय षटकार. आता 4 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत 9 असं गुणोत्तर शिल्लक. बॉलर तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आठव्या बॅटने हाई बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. राह के काटे चूपते नहीं बल्कि बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. गरज आहे बॉलिंग अटॅक मध्ये. एक चांगला अनुभव अश्विन मात्रे. काळ कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करावा लागेल. 3 बॉल 3 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. या सामन्याची रंगत प्रेक्षक आमचे मन मुराद आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना एक चांगला संघर्ष बघायला आवडतो आणि तो या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत गुलशन, जर आपण सकाळपासून सामने पाहिलं, ज्यांनी प्रथम फलंदाजी केलेली आहे ते संघ इकडे जिंकले, परंतु या सामन्यामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होईल का, की वेगळा इतिहास बघायला मिळेल. स्ट्रायकर एंडला फेक वेगाने आणि इथे पहा तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला निर्णय. जर फलंदाज रनआउट असले तर 2 बॉल आणि 2 धावांची गरज, आणि फलंदाज जर रनआउट नसले तर 2 बॉल आणि 1 धावेची गरज. जबरदस्त फेक आली. रवी काटे आणि अस्ट्यांच्या पाठीमागे तेजस यांनी अप्रतिम बॉल यष्ट्यांना लावलेला आहे, परंतु पाहावं लागेल, पडताळणी करावी लागेल की फलंदाज क्रीज मध्ये आलेले आहेत की क्रीजच्या बाहेर आहेत. पुन्हा पुन्हा पडताळणी केली जाईल. जे अँगल वापरता येतील ते अँगल वापरून याची पाहणी केली जाईल, कारण मॅच फार क्रिटिकल कंडिशनला आहे, जिथे दोन्ही संघ विजयासाठी व्याकुळ आहेत. निश्चित जे यष्टीरक्षण झालं ना, ते महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणार होतं, कारण ज्या प्रकारे बॉल आला, ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल स्टंपला लावला आणि प्रामुख्याने अपील केली, कारण बॉल हातात न पकडता त्यांनी तो बॉल आला तसा त्या बॉल स्टंपला दिशा दिली, त्या बॉलला दिशा दिली. म्हणजे या प्रकारचं यष्टीरक्षण तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि फलंदाज नोट आउट आहे, ही माहिती आम्हाला मिळत आहे आणि ही माहिती आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचवत आहोत. परंतु जबरदस्त प्रयत्न. यष्टीरक्षक तेजस अप्रतिम. दोन्ही स्टाईल, प्रामुख्याने दोन्ही सरांचं म्हणणं असं होतं गुलशन, की बॉल पकडण्यापेक्षा जो बॉल आलाय तो स्टंपला कसा लावता येईल
याचा प्रयत्न त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला आणि त्यांनी बरेचसे फलंदाज यष्टीचित देखील केले होते आणि अनेक रनआउट देखील त्यांनी केले. आता येणारे 2 बॉल आणि 1 धावेची गरज. अश्विन म्हात्रे यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. क्षमता आहे अश्विन म्हात्रे यांच्याकडे, अनुभव देखील तितकाच चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी जबरदस्त केलेलं आहे, परंतु अंतिम 2 बॉल संघासाठी निर्णायक. या बैला सन्मान दिलाय आणि ही विजयाची धाव पूर्ण होतीये आणि टीम नावाडी तिसऱ्या फेरीमध्ये साठी क्वालिफाय होतोय आणि टीम नितळस यांच्या संघर्षाला आपण सलाम करूया. मित्रांनो, जबरदस्त सामना बघायला मिळाला आणि तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. आणि नावडे संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत पाठवा अशी सूचना आहे आयोजन समितीची. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. एक जबरदस्त सामना तुम्ही पाहिला, जिथे तिसऱ्या फेरीचं दार टीम नावाडी या संघाने उघडं केलेलं आहे आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे. 14 बॉल मध्ये 44 धावांची एक मॅरेथॉन इनिंग ज्यांनी खेळलेली आहे फलंदाज राहुल पवार, प्लेअर ऑफ द मॅच. आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करूया. अप्रतिम खेळ, 44 धावांची खेळी त्यांनी उभी केली आणि या खेळीच्या जोरावरती संघाने हा सामना जिंकला. आपण त्यांना देऊया सामनावीराचा हा पुरस्कार आणि बोलूया पुढील सामन्याकडे. विश्राम म्हात्रे यांच्या वतीने राहुल पवार यांच्या खेळीसाठी 501 रुपयाचा रोख धनादेश आलेला आहे. त्यांना मी हा धनादेश सुपूर्द करत आहोत. अजय म्हात्रे यांना विनंती आहे की आपण समलोचन कक्षाशी संपर्क साधा. तुम्ही पाहत आहात खुटारी गावची एक मानाची स्पर्धा, चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आयोजित श्री चैतन्येश्वर चषक 2024 भव्य दिव्य पर्व. आपण राहुल पवार यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार, ज्यांनी 44 धावा उभ्या केल्या. अजय म्हात्रे यांना विनंती आहे. आमचे आदरणीय कुशेंद्र म्हात्रे दादांना विनंती आहे, दादा आपण हा सामनावीराचा पुरस्कार राहुल पवार यांना प्रदान करा. प्रतिम खेळ राहुल पवार यांनी साकारला. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या राहुल पवार यांच्या 44 धावांच्या खेळीसाठी. अप्रतिम खेळ आणि पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना देऊया शुभेच्छा राहुल पवार आणि टीमला. आणि पुढील सामन्याकडे वळूया. जशी मात्र सामन्यात सुरुवात होईल, आवाजामध्ये आपण पुन्हा एकदा फेरबदल करूया आणि मराठी भाषेतला गोडवा आणि एक भारदस्त आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया. सिनियर समालोचक